मी प्राजक्ता. तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. इथे अमेरिकेमध्ये होलिका दहन करता येते का, रंग खेळता येतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहेत. होळी रे होळी पुरणाची पोळी, हे असं आपण सगळेजण लहानपणापासून म्हणत आलो, ऐकत आलो आणि आता तेच आपण आपल्या मुलांना शिकवण्याची वेळ आली आहे. आणि आपली संस्कृती, आपल्या परंपरा जपण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करतोय. आमच्या घरापासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावरती एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये दरवर्षी होलिका दहनाचा कार्यक्रम होतो. तर याही वर्षी तो कार्यक्रम होणार होता, म्हणून मग होळीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिथे गेलो. तिथे खूप छान आणि उत्साही वातावरण होतं. तसंच तिथे स्टॉल पण होते आणि त्या स्टॉलवरती लाह्या, नारळ विकण्यासाठी ठेवले होते, म्हणजे आपण तिथून ते विकत घेऊन होळीमध्ये अर्पण करू शकत होतो. तसंच तिथे महाप्रसादसुद्धा सगळ्यांसाठी ठेवलेला होता. आणि मग धुलिवंदनाच्या दिवशी जसं आपण भारतामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींच्या घरी जाऊन त्यांना रंग लावतो, अगदी तसंच इथे आम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये मैत्रिणींच्या घरी जाऊन एकमेकींना रंग लावत होतो. खूप मजा येत होती. लहान मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी आमच्या इथलं वातावरणसुद्धा खूप चांगलं होतं, कारण इतर दिवशी असं खूप थंडी असते, पण त्या दिवशी जरा वातावरण चांगलं असल्यामुळे आम्हाला छान एन्जॉय पण करता आलं. जिथे होलिका दहनाचा कार्यक्रम होता त्याच मंदिराच्या आवारामध्ये हा रंगपंचमीचा पण कार्यक्रम ठेवलेला होता. आणि पार्किंगसाठी त्यांनी जवळच असणाऱ्या एका शाळेमध्ये सोय केली होती. सगळ्यांच्या सोयीसाठी इथे बरेचसे सण हे विकेंडला साजरे केले जातात. तसंच हा रंगपंचमीचा सणसुद्धा विकेंडलाच साजरा होणार होता आणि भरपूर गर्दी होणार होती. त्यामुळे मग त्यांनी पूर्ण पार्किंग लॉट इथे रंग खेळण्यासाठी ठेवला. जवळपासच्या इंडियन स्टोअरमध्ये रंग विकत मिळत होते. तसंच त्यांनी इथे सुद्धा रंग विकण्यासाठी ठेवलेले होते. मुलींना पण त्यांचे फ्रेंड्स भेटले तर त्यांनाही खूप मजा येत होती रंग खेळायला. खूप एन्जॉय करत होत्या त्या पण. Some fun. We will rock you tonight. Don't leave. We will rock you. Move your body, move your feet. Get ready to celebrate Festival of Holi, Festival of Colors. Get ready.
सगळीकडे इतका उत्साह पाहायला मिळत होता. त्या डीजेवरची बॉलिवूड गाणी आणि आपला मित्रपरिवार, मग कोण शांत उभं राहणार. सगळेजण मनसोक्त नाचत होते. इतकं उत्स्फूर्त आणि उत्साही वातावरण होतं. त्याच्यामुळे अजिबात वाटत नव्हतं की हा रंगपंचमीचा सण आपण अमेरिकेत साजरा करतोय. आपल्याकडे जसं आपण पाणी वापरून रंग खेळतो तसं इथे पाण्याची सोय केलेली नव्हती, त्यामुळे कोरडेच रंग खेळत होते. काही अमेरिकन लोकांनी सुद्धा याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. नाचून नाचून आता भूक लागली होती आणि म्हणून मग आम्ही स्नॅक्स करण्यासाठी आलो. पण ऑलरेडी तिथे इतकी गर्दी होती की ऑर्डर देण्यासाठी सुद्धा लाईनमध्ये थांबावं लागलं आणि ऑर्डर दिल्यानंतर पण ऑर्डर मिळण्यासाठी सुद्धा बराच वेळ वाट बघावी लागत होती. खाण्यासाठी तिथे ढोकळा, वडापाव, दहीवडा असे पदार्थ होते. तसंच हे चहा कॉफीचं काउंटर आणि कोल्ड्रिंकसुद्धा तिथे मिळत होतं.